या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. हातकणंगले तालुक्यातील रुई येथील पंचगंगा नदी शेजारील श्री लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांकडून रसायनयुक्त काळं सांडपाणी थेट नदीत सोडण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे परिसरातील शेतीचं आणि नागरिकांच्या आरोग्याचं मोठं नुकसान होत आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट ओढ्यातून नदीत सोडलं जात असून त्यामुळे नदीकाठच्या हजारो हेक्टर शेतीवरती परिणाम झाला आहे. महापुराच्या काळात हे रसायनयुक्त पाणी शेतीत शिरत असून पूर ओसरल्यानंतर देखील या पाण्याचा तीव्र दुर्गंधी अनेक दिवस राहतो. परिणामी गावातील लोकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा समन्वयक सुनील कानूरकर, उपजिल्हा समन्वयक सुनील लेसलीकर, आशा सेवक सचिन लाड, हातकणंगले उपतालुका प्रमुख केदार माईक आणि अभिजित शिंदे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल करून संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.